नेमकं काय गटारीतलं पाणी पार वर यायला आणि तीच पाणी प्यावं लागायलं. बर 1000 वेळेस साहेब लोक आले असतील आणि 1000 वेळेस गेले असतील, पण ह्याच्यात कोण लक्ष देत नाही. कमीत कमी 4 ते 5 शाळा आहे. बर शाळा असल्यामुळं आणि प्रत्येक ही रोडचं काम एकदम खड्डे हे ते पुन्हा आता खंदू लागले चाललेत. पाणी ते गटारीत असंच वाहून येऊ लागलाय. लेकराला जाण्यासाठी परेशानी होऊ लागले. योग्य नियोजन नाही. ते झाले बीजेपी झाले, काँग्रेस झाले, शिवसेना झाले, राष्ट्रवादी झाले. हे फक्त पैशापुरते यूज अँड थ्रो मतदानाला करणे, 1500 देणे, त्याच्यामुळे हे काम होतं. मधून देवदास काळे हे जिल्हाध्यक्ष बीजेपीचे आहेत. शैलेश गोजमुंडे हे बीजेपीचे सांस्कृतिक मंत्री आहेत. ते नेते फक्त नावाला इथं नगरसेवक आहेत, त्यांचं घर बाहेर आहे. 40-45 वर्षापासून नेता राहतो. 40-45 म्हणजे आता आयुष्य गेलं इथं. हो ना, जीवनच जाणार, आयुष्य तरी गेलं पण जीवन बी जाणार गटार. परंतु तुम्हाला हे ऐकून नवल वाटेल की मी आता एक जणाच्या दारामध्ये उभारलोय, म्हणजे घराच्या समोरची ही परिस्थिती. पानी के सारे गटारा का पानी आता है, बच्चे वैसे खुंदर के घरा में आता है, गटारा काढणे नाही. जो माणूस काम करणार आहे हक्काचा, आम्ही सगळे मिळून त्यांना निवडून देऊ, नाही तर मतदानावर बहिष्कार घालवा. भरपूर आहे साहेब, सांगा कामच झालं नाही, काय नाही. गटरीची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही, लाईटाची व्यवस्था नाही, कायची व्यवस्था नाही. नगरसेवक कोण आहे अजून आम्हाला माहित नाही. नमस्कार, मी व्यंकटेश नरसिंगे. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज. सध्या निवडणुकांचे वारे राज्यभर वाहताना आपल्याला दिसून येत आहेत. विशेष म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आता महानगरपालिकेचे इलेक्शन आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण महानगरपालिका यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. परंतु ग्राउंडची नेमकी काय परिस्थिती आहे, लोकांचं काय म्हणणं आहे, हे जाणून घेण्यासाठी आता आम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरत आहोत. आज आपण लातूर शहरामध्ये आहोत. अवघ्या काही दिवसामध्ये आता निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर होऊ शकतो. तत्पूर्वी मला वाटते जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचं सुद्धा या ठिकाणी जोरदार तयारी सुरू होताना आपल्याला दिसून येत आहे. नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुकाचं तर प्रचंड मोठी रणधुमाळी प्रचाराची वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहे आणि त्या ठिकाणी 2 तारखेला निवडणूक सुद्धा होणार आहे. महानगरपालिकेची तारीख लवकरच डिक्लेअर होईल. आपण लातूर शहरातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये थांबलेले आहोत, कारण प्रभाग 18 जवळपास या लातूर शहरामध्ये आहेत आणि 1 पासूनच आपण सुरुवात करणार आहोत की माझा प्रभाग माझं मत. तर माझ्या प्रभागामध्ये माझं नेमकं काय मत आहे, माझं काय समस्या आहे किंवा माझं काय म्हणणं आहे, हे आपण इथं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नेते येतात आणि सध्या चर्चेचा विषय आहे तो म्हणजे हा नेता त्या पक्षामध्ये जाणार, हे स्थानिकचे नेते किंवा हे स्थानिकचे कार्यकर्ते आता वेगवेगळ्या पक्षामध्ये जाणार. या चर्चेमध्ये आपण सगळे व्यस्त असलो तरी मात्र सर्वसामान्य माणसांची यामध्ये अनेक अडचण होत नाही. महत्त्वाच्या मुद्द्याकडे लोकांचं लक्ष जात नाही आणि हे नेमके महत्त्वाचे मुद्दे काय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत इथे एक काकू आहेत. काय नाव आहे काकू आपलं? माझं नाव सुरेखा महादेव बनसोडे. कुठं राहता तुम्ही? काय मिलिंद नगर मध्ये. इथंच राहता? प्रभाग 1 मध्येच राहता? 1 मध्ये. काय नेमकं आता तुम्हाला इथं नेमकं काय गटारीतलं पाणी पार वर यायला आणि तीच पाणी प्यावं लागायलं. बर 1000 वेळेस साहेब लोक आले असतील आणि 1000 वेळेस गेले असतील, पण ह्याच्यात कोण लक्ष देत नाही. मागच्या वेळेस पण असंच होती? असंच होती. हो. बर, मग मत मागायला आल्यावर तुम्ही विचारलं नाही का त्यांना? विचारलं, करता केलं काय, छान छू केलं असेल, चिमीट बिमीट काय टाकलं असेल, निघून गेली. परत जैसे ती परिस्थिती आहे. हो. बर, मग आता अशात कोण आलं होतं का चौकशी करायला? नाही यायला, कोणच नाही आलं. एक आलती तेवढी मॅडम नगर परिषद. असे नेते येतात, बघून जातात, पण प्रत्येक नेते जे आहेत त्या प्रत्येक नेत्याला आपल्या खडकहनुमान गाव भागामधूनच वर्दळ करावी लागते. तरी पण गाव भाग मधला सर्वात महत्वाचा रस्ता म्हणजे इथं कमीत कमी 4 ते 5 शाळा आहेत. बर, शाळा असल्यामुळं आणि प्रत्येक ही रोडचं काम एकदम खड्डे हे ते पुन्हा आता ही पाणी 4 दिवसाला 8 दिवसाला पाणी येत आहे सर. पाणी आल्यानंतर काय होतं, ही वाहनं जी चालणारी आहेत त्या वाहनामध्ये खड्डे पडल्यामुळे लेकरांच्या अंगावर पाणी जात आहे आणि पूर्ण शाळा, उर्दू शाळा असेल किंवा आपली मराठी, पुन्हा गोदावरी शाळा, येणेगुरे शाळा, ही प्रत्येक शाळेची वर्दळ ह्या प्रभाग क्रमांक 1 मधूनच आहे. पण बऱ्याच वर्षापासून आपण पाहतोय, बरेच वर्षापासून पाहतोय. आणि चेंबरचं काम कमीत कमी महानगरपालिकेचे कर्मचारी भरपूर वेळेस आले, इथं मशीन घेऊन आले, हे केले, पण ती फाल्ट काय निघालाच नाही. फाल्ट अजिबात निघाला नाही. अनेक बी येतात, आम्ही तीच पाणी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पावसाळ्यामध्ये पूर्ण पाणी हे मिलिंदनगर भागामध्ये येत आहे. ओके, म्हणजे आपण म्हणजे पावसाच्या काळामध्ये व्हिडिओ पाहतो लातूर मधले, गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वाहते, इथलंच पाणी. इथलंच पाणी. या नालीमध्ये घाण पाणी येते. तुमच्या पिण्याच्या पाण्याची नळ पण इथूनच नळ आहे, त्याच्यामध्ये घाण पाणी उलालंय, जनावराचा चोतामध्ये जमा उलाला.
पाण्यामध्ये. मग आता त्या नळाला काही तुट्या वगैरे महानगरपालिकेने दिल्यात का नाही काय? तुट्या बिट्या काय नाही तसलं, असंच आहे रिकाम. हा, मग पाणी ज्यावेळेस भरून होतंय तर आता इथं आपण पाहतोय कपडा बी अक्षरशः लावला तरी पाणी तसंच आहे आणि नाही बी लावलं तरी पाणी तसंच आहे. घाणची घाण हो, पाणी. बरोबर बरोबर. या इकडे समोर या, तुम्ही समोर या. काय नाव आहे आपलं? पठाण वाजेत. बर आता हे गटारे एवढ्या मोठ्या आहेत, खाली डोंगे आहेत. बर फक्त तिचा उपसा काहीच करणार, फक्त 4 इंच खंदू लागले चाललेत. पाणी ते गटारीच असंच वाहून येऊ लागलाय, लेकराला जाण्यासाठी परेशानी होऊ लागले. बर बर. तर आता आम्ही काय करावं? आता लेकरं कसं यावं, कसं जावं? बरं किती दिवसातून एकदा हे साफ करतात नाले? अरे एक वेळेस येतात, फक्त थोडं काढतात की जातात. 4-6 महिन्याला आता काय म्हणावं? आता नागरिकांसोबत आपण इथं बोलत आहोत आणि बोलण्यासाठी इथं ही बाईट सुद्धा कमी पडते. म्हणजे एवढे सारे प्रश्न त्यांच्याकडे आहेत. आणि तुम्ही पाहताय माझ्या बाजूला इथं बघा, अक्षरशः तुम्हाला असं वाटेल इथं बघून की या गल्लीमध्ये पाऊस पडला आता थोड्या वेळापूर्वी, कारण रस्त्याने पाणी वाहते, चिखल झाले, खड्ड्यामध्ये पाणी साठलेलं आहे. परंतु इथं पाऊस पडलेला नसून हे सगळं नळाचं गटारीचं पाणी रस्त्यावर येत आहे आणि इतकी खराब अवस्था इथं लोकांसाठी झालेली आहे. त्याचबरोबर फक्त प्रश्न घाण पाण्याचा नालीचा नसतो, तर त्याच्यामध्ये डास होतात, वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण आहे, लहान मुलं असतात त्या घरामध्ये, अशा अनेक साऱ्या अडचणी आहेत. प्रभाग क्रमांक 1 मधील आणखी एक नागरिक आपल्यासोबत. काय नाव आहे आपलं? बनसोडे प्रकाश. कुठं राहता तुम्ही? गावबाग लातूर. इथंच राहता तुम्ही? बरं. मग आता ही परिस्थिती, हे मुख्य गाव आहे लातूर शहरातलं, लातूर मुख्य मेन रस्ता आहे समजा, आहे ना, तर या मेन रस्त्यामध्ये इतकी दयनीय अवस्था किंवा या प्रभागाची इतकी दयनीय अवस्था का नेमकी आहे? ह्याला योग्य नियोजन नाही. ते झाले बीजेपी झाले, काँग्रेस झाले, शिवसेना झाले, राष्ट्रवादी झाले. हे फक्त पैशापुरते युज अँड थ्रो मतदानाला करणे, 1500 देणे, त्याच्यामुळे हे काम होत नाही. कारण मतदान जागा नाही, मतदानात झोपलेलं आहे. बरं, मग आता मला पुढचा प्रश्न आहे की मागच्या वेळेस जे कोणी 4 नगरसेवक होते, काय नाव होते, कुठल्या पक्षाचे? एक काँग्रेसचे होते जे लोखंडे, जे अनुसूचित जमातीमधून, ओबीसी मधून देवदास काळे हे जिल्हाध्यक्ष बीजेपीचे आहेत. शैलेश गोजमुंडे हे बीजेपीचे सांस्कृतिक मंत्री आहेत माझी ना. हे शेख मॅडम आमचे मुस्लिम महिला ते पण आले, 4 नगरसेवक. बऱ्यापैकी दिग्गज राजकारणी तुमच्या इथून मोठे आहेत. मोठे, कारण इथला भावी महापौर इथला राहतो, इथला आहे होणार. मग आता मला एक सांगा, एवढे दिग्गज मंडळी या इथून त्यांचं करिअर बनलं किंवा इथून ते राजकारणी मोठे बनले, मग प्रभागाचा विकास मोठा का नाही? कारण ते नेते फक्त नावाला इथं नगरसेवक आहेत, त्यांचं घर बाहेर आहे. असं आहे का? हा, इथं दिवस काळे झाले ते पलीकडे राहतो लांब, पण ते शैलेश लांब. लोखंडीचं ते कारभाराची बायकोच्या पेक्षा ते लोखंडी नगरसेवक आहे काँग्रेसचा. बर. ठीक आहे, तर इथं आपण महत्वाचा मुद्दा आपल्याला इथं त्यांनी सांगितलेला आहे की म्हणजे मला पाणी सोडत नाही. हा, इथं त्यांनी महत्वाचा मुद्दा सांगितलाय की या प्रभागामधले मॅक्झिमम नगरसेवक हे या प्रभागाच्या बाहेर राहतात. म्हणजे चांगल्या ठिकाणी त्यांनी घरं घेतलेत, बंगले घेतलेत आणि त्या ठिकाणी ते राहतात. परंतु ज्यांच्या मतावर आपण निवडून आलो त्या लोकांना मात्र याच गटारीमध्ये त्यांनी सोडलेलं आहे. आपल्यासोबत आणखी एक चाचा आहेत. काय नाव आहे चाचा आपलं? मी पकडतो तुम्ही बोला. माझं नाव सय्यद सलीम उस्मान साहेब आहे आणि मी मिलतनगरच्या बाजूला माझी दुकान आहे. आणि ही खड्ड्याचं आम्ही आयुक्ताला सांगितले, आपण कलेक्टर साहेबाला सांगितले आणि त्यांची 3-4 पाहणी पण झाली. ही लागा गाव भाग आहे म्हणायला दुर्लक्ष करू लागल्यात. तर साहेबांनी ह्याच्यात अत्यंत ह्याचं काम करून घ्यावं. बरं, तुम्ही कधीपासून राहता इथं? मी 40-45 वर्षापासून इथं राहतो. 40-45 म्हणजे आता आयुष्य गेलं इथं? हो ना, जीवनच जाणार, आयुष्य तर गेलं पण जीवन बी जाणार इथं. बरं, मग आता तरी इथलं विकास काम कधी झालं तर घ्यायच्या आधी तरी समजा? झालं बी नाही आणि पुढे आम्हाला करायचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही का सहकार्य करता आम्हाला करा. बरं, आता आम्ही ज्या वेळेस लातूरचं नाव बाहेर निघतंय, तर लातूर चांगलं शहर आहे, विकसित शहर आहे, मोठे रस्ते आहेत, एअरपोर्ट आहे, रेल्वे स्टेशन आहे. इथं त्याचा फायदा वाटतोय का तुम्हाला? हिला फायदा इथूनच समजायला फायदा झाला, पण इथं आम्हाला काय फायदा होईल? वार्ड नंबर काही नाही आम्हाला, कारण ही मूळ गाव आहे. इथूनच नगरसेवक इथून जायचं बंद केले. त्यांनी हा रस्ता बघून बाजूच्या रस्त्याने जातात निघून, कारण घाण पाणी असल्यामुळे त्यांना पाय बुडवायला जमत नाही ना. आम्हाला इथं राहावं लागतंय. आम्हाला पाय बुडून तर घरात जावंच लागणार तसल्या घाण पाण्यातून. आणि नगरसेवक हाय पाय नगरसेवक आहे ते, ही लगेच रस्ते बदलून जातात गाड्यामध्ये. त्यांना काय देणं काय घेणं इथल्या लोकांचं? खाली मतदानाच्या वेळा यायचं, मतदान मागायचं, निघून जायचं. म्हणजे मामाने इथं सांगितलेलं आपल्याला की अक्षरशः त्यांची चांगली गाडी सुद्धा या रस्त्याने जाऊ शकत नाही. आपल्याला तर शेवटी इथल्या नागरिकांना पायी चालत जायचंय. काही लोक रिक्षा चालक आहेत, छोटे मोठे व्यवसाय करणारे या परिसरात आहे आणि घाण पायाला पाणी लागतच. विद्यार्थ्यांना शाळेत जावं लागते, महत्वाच्या शाळा सुद्धा या परिसरामध्ये आहेत.
तर ही विचार करण्यासाठी गोष्ट आहे आणि नागरिकांनी याच्यासाठी विचार केला पाहिजे की आपण नेमकं कोणाला निवडून देणार आहेत का फक्त दुसऱ्या विषय इथं फक्त भरकटवले जातात की हा नेता त्या पक्षामध्ये जाणार आहे, तो त्या गल्लीतला पुढे त्या पक्षामध्ये जाणार आहे. तर हा आपला मुद्दा नसून मला वाटते नागरिकांचे हे समस्या आहेत, हे प्रश्न नागरिकांचे आहेत आणि हे प्रामुख्याने चर्चेला गेले पाहिजेत असं मला तर या ठिकाणी पाहिल्यानंतर वाटतं. मित्रांनो, आता संध्याकाळची वेळ आहे. दिवस असता तर तुम्हाला कदाचित हे व्हिज्युअल्स आणखी चांगले दिसले असते. मी जिथं थांबलोय तुम्हाला वाटेल गावाच्या बाहेरचं एखादं ठिकाण असेल, ही नाली ही गटार, परंतु तुम्हाला हे ऐकून नवल वाटेल की मी आता एक जणाच्या दारामध्ये उभारलोय, म्हणजे घराच्या समोरची ही परिस्थिती आहे. इथं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की पाऊस असो नसो 24 तास इथं ही ओलसरपणा राहतो आणि इथं घाण वास येतो. त्याचबरोबर अनेक साऱ्या इथं आजार इथल्या नागरिकांना होतात. हे सगळं ओपन गटार आहे आणि हे गटार ह्या लोकांच्या दारासमोर आहे. तुम्ही पाहताय घर समोरच आहे, म्हणजे घराच्या बाहेर आलं किंवा घरात जरी बसलं तरी पण या अडचणीचा सामना या लोकांना करावा लागतो. आपल्यासोबत इथे एक चाचे आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात. काय नाव आहे आपलं? नाव सांगा. शेख बानूबी। काय अडचण होते तुम्हाला नेमकी इथं? क्या ये पानी के सारे गटारा का पानी आता है, बच्चे वैसे खुंदर के घर में आता है, गटारा काटने नहीं आते। कधी आले होते लास्ट टाइम? अब आके भी 15 दिन हुआ। बरं, मग व्यवस्थित तर काढतात का आल्यानंतर का नाही? नहीं, आज क्या आदर आदर काट के जाते हैं, कचरा भर के ले जाते नहीं, कुछ नहीं, क्या नहीं। बरं, मग कचरा इथंच काढून टाकतात. क्या है वहाँ सटे वाला है, दिख रहा नहीं क्या तुम्हारे को? देखो ना तुम। ठीक आहे. तुम काय खुद मागणी आके करा देखो। आता इलेक्शन आलेत, काय मागणी कराल सरकारकडे, निवडून येणाऱ्या लोकांकडे? काय वाटतं तुम्हाला, काय पाहिजे? क्या है, देखो रोड बना के देना, अच्छा साफ सफाई करके देना, लाइट चालू रखना हमारी। ठीक आहे, ठीक आहे. तर तुम्ही पाहता यांचं आयुष्य गेलं या खराब वातावरणामध्ये आणि तरी सुद्धा सरकार असेल किंवा ही महानगरपालिका त्यांच्याकडे लक्ष देत नाही. आपल्यासोबत आणखी एक नागरिक या प्रभागातले आहेत. काय नाव आहे तुमचं? शेख खलील। बरं, तर काय मागच्या अनेक वर्षांपासूनची ही परिस्थिती आहे? हाँ, परीक्षा काय नाही, हे गटरचे काम रोजचे काम करा तुम्ही, इलेक्शन मध्ये काय आहे तुम्हाला आम्ही करतो पुढचं. ते पाणी हे पाणी येते. बरं, ती अडचण आमची. आता आल्यानंतर लोक तुम्हाला म्हणतील आम्हाला मत द्या, आम्ही काम करू नंतर. मग काय ते म्हणतात? मतचं काय नाही, ते आमचं पहिले काम करून द्या, पुन्हा मत तुम्हाला देऊ, मत तुम्हाला, ही आम इष्ट आहे. याच्या आधी पण म्हणले असतील ना? हा, म्हणले की. बरं, कोण आहेत नगरसेवक, कोण माहिती का? नगरसेवक नगरसेवक या इथं गल्लीमध्ये आमच्या. बरं, बरं, मग त्यांना सांगितलं कधी असं होईल? सांगितलं त्याला, हा म्हणते हीच करते तिने. बरं, इलेक्शन घालतं मतदान देते आम्ही, ते काय मतलब नाही. आता येऊ द्या त्याला, आम्ही सांगतो आता मतदान द्यायला. काय नाव आहे तुमचं? मुदस्सर शेख। काय करतो तुम्ही? मी कॉन्ट्रॅक्टर आहे। बरं, मग आता हे ह्याच प्रभागात राहता का? हा, याच प्रभागात। बरं, मग काय नेमक्या समस्या येत आहेत असं वाटतं तुम्हाला? खरं तर हा जे आहे लातूरातला गाव भाग म्हणते त्याला, सगळ्यात जुने लोक इथं राहतात. इथून लातूर पुढे गेलेलं आहे. तर इथं सगळेच म्हणजे जे काय समस्या नाहीत हे विचारा तुम्ही. इथे काँग्रेस गव्हर्नमेंटने 25 वर्ष राज केलेलं आहे. 25 वर्षापासून त्यांचे नगरसेवक निवडून येतात. रस्ते तसेच आहेत. आता तुम्ही खडकहनुमान पासून आला असताल, तुम्ही बघितलं असताल किती रस्त्यात खड्डे पडलेले. 1 वर्ष झाला रस्ता तयार करून, तरी त्या रस्त्यावर 1 वर्षानंतर खड्डे पडते. आणि गेल्या वेळेस इथून पूर्ण बीजेपीचे लोक निवडून आले होते. स्थानिक नगरसेवक इथलेच आहेत, गल्लीतलेच आहेत, पण कुणीही गल्लीकडे लक्ष करत नाही. पाण्याची व्यवस्था आहे, पाण्याची व्यवस्था नाही, नळाचे पाईप लिकेज झालेले सगळीकडे आणि रोड सगळीकडे फुटलेले आहेत. ड्रेनेजचे सगळे जे आहे ते ड्रेनेज रोडवरच येत आहे. म्हणजे प्रत्येक समस्या. ह्याच्यामुळं कसं आहे, इथं सगळे लोक काम करून खाणारे आहेत या प्रभागात आणि सगळ्यांना रोगराई हे ते लहान लेकरांना होत आहे. हे खूप मोठा हा प्रॉब्लेम आहे प्रभागात. आणि नगरसेवक जवळपास 8 वर्ष झाले निवडणुका होऊन, कुठल्याच नगरसेवकानं असं, कुठल्याही तुम्ही लोकांना विचारा की असं आमच्याकडे चांगलं काम केलेलं आहे का, आणि ते दिसून सुद्धा येणार नाही तुम्हाला. आता यावेळेस इलेक्शन आहे तर आमची मागणी अशी असेल की जो माणूस काम करणार आहे हक्काचा, आम्ही सगळे मिळून त्यांना निवडून देऊ, नाही तर मतदानावर बहिष्कार घालू. ठीक आहे. तर प्रभाग क्रमांक 1च्या नागरिकांसोबत आपण इथं चर्चा केलेली आहे. मुळात हा प्रभाग एवढा मोठा आहे की मला वाटतं साधारण 18 ते 20 हजार मतदान या प्रभाग क्रमांक 1 मध्ये आहे. आणि एखाद्या व्हिडिओमध्ये किंवा 15-20 मिनिटाच्या बाईटमध्ये यांच्या समस्या किंवा इथल्या सगळ्याच गोष्टी कॅमेऱ्यासमोर आणणं शक्य नाही. प्रभाग क्रमांक 1 मध्ये फिरत असताना आपण लातूर
गाव भागातील एक महत्वपूर्ण चौक म्हणजेच पटेल चौकाच्या या परिसरामध्ये आपण आलेलो आहोत, चौकामध्ये आहोत. नागरिक या ठिकाणचे स्थानिक नागरिक आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात आणि समजून घेऊयात की काय नेमके विषय आहेत. आपल्यासोबत एक तरुण आहेत. काय नाव आहे सर आपलं? पठाण सद्दाम नाव आहे सर माझं. काय करता तुम्ही? आम्ही आरसीसी गुत्तेदारी आहे. बरं ठीक आहे. राहिलं कुठे? पटेल चौक, पठाण गेली लातूर. इथंच पटेल. आणि इथेच. बरं, आता निवडणुका आल्यात. निवडणूक म्हणलं की आता नेते येणार, मीडिया पण येणार आहे ना. 5 वर्षानंतर किंवा आता मला वाटतं 7-8 वर्षाच्या फरकाने होत आहे. हो सर. आता काय नेमका अजेंडा असणार आहेत? कारण विकास तर नावालाही इथं आम्हाला तर दिसून आला नाही. बाकी तुम्हाला? नाही सर, विकास काहीच कामाचा विकास झालेला नाही. आम्हाला हे परिवर्तन पाहिजे. या वर्षी म्हणजे ह्या इलेक्शन सभामध्ये आम्ही नवीन चेहरे बघणार, ते प्रयत्न चालू आहे आमचं. नवीन चेहरे बघायची प्रयत्न चालू आहे आमची. बरं, काय नेमकी नाराजगी आहे आपली? नाराजगी भरपूर आहे सर. सांगा, कामच झालं नाही, काय नाही. गटरीची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही, लाईटाची व्यवस्था नाही, कायची व्यवस्था नाही. नगरसेवक कोण आहे अजून आम्हाला माहित नाही. असं कसं म्हणता? नाही आता काय सांग, कधी येतेच नाही आमच्या पैसे, कधी आलेच नाही, कधी पण आले नाही आतापर्यंत. वार्डामध्ये कधी काही समस्या घेऊन तुम्ही कॉल केली का त्यांना? लेता केलो आम्ही कॉल त्यांना, पण फोन उचलत नाही आमचा. फोन उचलत नाही? नाही फोन उचलत. हे फोन न उचलणारे नेते आता येतील ना तुम्हाला? येते की आता येते, सगळेजण येते. काय म्हणणार त्यावेळेस? त्याला सांगू त्यांना आता. बरं, काय होणं अपेक्षित आहे वाटेल? काय झालं पाहिजे? विकास नाही काय, त्याला काय सांगू आता आम्ही त्याला. ठीक आहे. काय नाव मामा तुमचं? अरुण महादेव थोरात. बरं, थोरात साहेब कधीपासून राहता इथं? मी 70 वर्षापासून राहतो. 70 वर्षापासून राहता. बरं, मग काय 70 वर्षामध्ये कधीतरी एखादा टाइम असा होता का की इथं सगळं काय होतं, म्हणजे टाइमावर पाणी, नळ, रस्ते सगळं होतं, असं होतं का असंच आहे सगळी अडचण? पहिल्यापासून असंच आहे. पहिल्यापासून असंच आहे. बदल नाही. गाव भागामध्ये येतात मंत्री लोक, सांगतात करतात, पर आहे तसंच आहे. बरं, यावेळेस काय बदल होईल वाटतंय का? काय होईल? बदल होईल ना. होईल का? हो. मग आता आल्यावर लोक मत मागायला आल्यावर जो उमेदवार समक्ष आहे, गाव भागाची समस्या सोडवणार आहे, त्या उमेदवाराला आम्ही मतदान करणार. ठीक आहे. चालतं. तर जो उमेदवार आमची समस्या सोडवेल आम्ही अशा लोकांना मतदान करू असं इथले लोक सांगतायत. परंतु आता हे गणित खूप अवघड असतं, कारण बऱ्याचदा आपण पाहतो मतांसाठी वेगवेगळी लालच दाखवली जाते, परंतु नागरिकांनी यामध्ये सतर्क आणि हुशार होणं गरजेचं आहे. निवड 1500च्या नादामध्ये आपण आपलं 5 वर्षाचं टाइम खराब करू शकत नाही किंवा आपल्या मुलाबाळांसाठी आपण तर ते गद्दारी करू शकत नाही. त्यामुळं आता नागरिकांनी हुशार झालं पाहिजे, आणि आहेत नागरिक हुशार सुद्धा आहेत, आणि ते आता कुठल्याही भूलथापांना बळी न पडता योग्य त्या उमेदवाराला आणि योग्य त्या विकास कामालाच मतदान देतील, यामध्ये काही शंका नाही. आपण या परिसरामध्ये फिरतोय आणि वेगवेगळ्या नागरिकांसोबत इथं आपण चर्चा करत आहोत की काय नेमके विषय इथं आहेत. तर आपल्यासोबत आणखी एक सर आहेत. सर, काय नाव आहे आपलं? माजिद खान पठाण. तर काय आता नेमकी इथं समस्या सगळ्यांनी रस्त्याची, पाण्याची सांगितली, याच्या व्यतिरिक्त काय वाटतंय का वेगळ्या आणखी समस्या? सर्वात मोटी समस्या बोले तो सर क्या अमल में क्या, यही समस्या है. अभी इलेक्शन आ रहे करीब, इलेक्शन होने के बाद अभी जो नगर सेवक होते तो वो प्रचार के दौरान बोलते हैं कि हम ये करेंगे वो करेंगे, बाद में दोबारा कभी फिर के नहीं आता. मेरा सिर्फ कहना ये, जो भी नगर सेवक जीत कर आएगा, चाहे किसी भी पार्टी से हो, भाई तुमको लोगों ने जब जिता के दिया है तो तुम उसका इस्तेमाल करो, अपनी पावर का. तुमको खुद उतर के गटर साफ नहीं करना है, रास्ता साफ नहीं करना है, दीवा बत्ती नहीं लगाना है. तुम्हारे पास एंड्रॉयड फ़ोन है, तुम फ़ोन का इस्तेमाल करो, तुम्हारा अधिकार पूरा वहाँ पे है नगर परिषद में. तुम उनको फ़ोन लगा के बोलो कि ये मेरे वार्ड में समस्या है. जैसे कि हमारे रोड की काफ़ी बड़ी समस्या है कि छोटा सा भी अगर पानी आया तो क्या होता है, ऊपर पुलिस मोहल्ला है, उसका जो गलत जो है वो ड्रेनेज का पूरा रोड पे आ जाता है, जैसे कि पैखाना वगैरह सब आ जाता है. यहाँ से स्कूल हैं सब, तो बच्चे क्या होता है वो इसी गलाजत में जाते हैं, शायद कोई भी रहने दो, वो जाते हैं. मस्जिद में जाते हो तो हमको पानी पूरा रुकने का इंतजार करना पड़ता है. फिर बारिश की दिन में मसला ये आता है कि पूरा पानी दुकानों में चले जाता है, जिससे काफ़ी सारी दुकानों का नुकसान हो जाता है. फिर छोटे छोटे बच्चे पूरा पानी ख़त्म होने तक कहीं पे भी कट्टों पे खड़े रहना पड़ता है. फिर घरों में पानी चले जाता है, क्योंकि उसको प्रॉपर क्या है मालूम है क्या, इसको सिस्टम नहीं है रोड को. आता आपण पाहिले की मागच्या बऱ्याच वर्षापासून हे नगरसेवक किंवा हे नेते आपल्याला सांगतात की आपण असं करू तसं करू, पण करत नाहीत. आता नागरिक म्हणून आपण काय स्ट्रॅटेजी बदलली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतंय की लोकांनी जे सर्वात मेन म्हणते तर इलेक्शनच्या टायमाला पैसे न घ्यावं. करेक्ट आहे. हा, ओके. कारण की तुम्ही पैसे घेतल्यावर तुम्ही त्यांना अधिकारानं सांगू शकत नाही की बाबा आमचं ही काम आहे तुम्ही करून द्या.
पैसे घेतल्यावर त्यांना म्हणते की मी पैसे देऊन आलेलो आहे, तुम्ही मला सांगू शकत नाहीत. हे सर्वात मेन प्रॉब्लेम ही आहे. सगळेच पैसे देतात काही लोक. आता कुणी घेतात कुणी नाही, परंतु काय होत आहे माहित आहे का, काही लोक पैसे घेतात पण नाव सर्वांचं येत आहे त्याच्यामध्ये. समजा 100 मध्ये समजा 2-4 लोकांनी घेतले, पण त्यानं काय म्हणतं की मी तुम्हाला सर्वांना दिलो. आता आपण कुणा पैसे जायचं की तुम्हाला दिलो का नाही दिलो विचारणार नाही तुम्ही. बरे सगळेच नगरसेवक निवडणूक लढवणारे पैसे देतात का सगळेजण? असं जास्त सरासरी नाही, पण चर्चेमध्ये जेवढं येत आहे, कारण की आपण कसं आहे इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये आपण राहत नाही, तर आपण आपले कारभार ह्याच्यामध्ये असतो, तर आपण जे ऐकतो त्याच्याप्रमाणे सांगायला की काय मतलब मेन प्रॉब्लेम हीच आहे. ठीक आहे, पैसे नाही ते गेले पाहिजे. तुम्हाला काय वाटते, काय आणखी नागरिक म्हणून आपण काय केलं पाहिजे? अहो नागरिक म्हणून मला सांगा, ही रोड बघा, 1 वर्षात काय झाला या रोडचा हाल. नगरसेवक साहेबांनी काय काम केले. पावसामध्ये लोकांच्या घरात पाणी शिरतं येतं, लोकांची दुनियाचे नुकसान, दुनियाची आपदा उलवली, परेशानी. संडास पूर्ण रोडवर येते, लहान लहान लेकरं कसं जायचं शाळेत. हा काय तुम्ही आल्यानंतर 2-4 लोकांना पैसे देतात आणि सर्व असं सांगतात काम करा. आम्ही पैसे देऊन आलो, वारे वागानो असं राहत आहे. काम इमानदारीनं करा, चांगलं करा, स्वच्छ करावं. सांगायचं फक्त एवढंच आहे सर, की कुणीही निवडून द्या, नगरसेवक फक्त महिना 2 महिन्यासाठी नसतं, 5 वर्ष त्याला लक्ष पाणी करावं लागतं. बरोबर आहे. तर इथं काय आमच्या भागामध्ये ही भारत पाकिस्तान बॉर्डर आहे असं आम्हाला वाटतंय. एकदा निवडून गेले त्यांचं तोंड सुद्धा आम्हाला बघायला भेटत नाही. आणि सध्या काय आता तुम्ही स्वतः कॅमेरा बघू शकता, रोडवर इथं कचरा झाडणारे येतात बाया, खराटा हातात राहतात त्यांच्या, सरळ निघून जाते ते. झाडत सुद्धा नाहीत ते. आणि झाडल्यावर असली परिस्थिती राहते का तुम्ही बघा. गटरी ही सगळे पॅक झालेले, गटरी ह्याच्यावर सगळं ढक्कन बसून सगळं पॅक झालेले, गटर पूर्ण पॅक आहे. ज्या दिवशी पाणी सुटल नळाला त्या दिवशी पूर्ण पाणी रस्त्यावर येत. 10 वाजता 9 वाजता जाणारे लेकर शाळेमध्ये राहतात, त्यांना त्रास. ही बघायचं कोण? आता 5 वर्ष झाले आम्हाला स्वतःला माहित नाही नगरसेवक, आम्ही विसरलो नाव की कोण आहे तिथले नगरसेवक आहे ना. ह्याच्या पहिले तर आपण निवडून दिलेलं आहे. आता काही ठरलंय का कोणाला मत द्यायचं, काय मतदान असं करायचं नाही. आता आम्ही फक्त काय करणार, गाव भागातले सगळे नागरिक, आम्ही यंग बॉईज मीटिंग घेणार की काम करणार कोण आहे, पहिले थांबणार कोण आहे ते बघणार आहोत. त्याच्यानंतर आम्ही ठरवू कुणाला द्यायचं. ते आम्ही पक्षाला बघणार नाही, आम्ही माणसाला बघणार. येस, तर त्यांचं म्हणण्याप्रमाणे की जो कोणी विकास करेल किंवा जो चांगला उमेदवार असेल त्यांनाच आम्ही निवडून देऊ. इथं पक्ष मॅटर करत नाही, तर एक चांगला उमेदवार आपण या ठिकाणी निवडून देऊ असं त्यांचं इथं. पुन्हा एकदा आणखी जसं आपल्याला वेळ मिळेल तसं आपण या ठिकाणी येऊ. परंतु ही गोष्ट समजून घेण्यासारखी आहे की जिथपासून ज्या भागातून ज्या मातीतून लातूरची निर्मिती झाली आणि आज लातूर एवढ्या नॅशनल इंटरनॅशनल लेवलपर्यंत नाव लौकिक मिळवतंय, त्या भागातील त्या गाव भागातील नागरिक मात्र अनेक अडचणींचा सामना करत आहेत. एवढी मोठी समस्या तर ग्रामीण भागात सुद्धा नसते. म्हणजे लातूर तालुक्यातलं एखादं सर्वसामान्य गाव जर तुम्ही खेड्यापाड्यात पाहिलं तरी सुद्धा इतकी अडचण किंवा इतकी घाण त्यांच्या नशिबात नसेल, इतकी घाण या प्रभाग क्रमांक 1च्या नागरिकांच्या नशिबामध्ये आहे. त्यामुळं मूळ मुद्द्याचं टू द पॉइंट बोलून यावेळेची निवडणूक पुढे जाईल असं इथले नागरिक म्हणतायत. परंतु पाहण्यासारखं आहे, दरवर्षी दर वेळेला दर टर्म मध्ये असलेले हे प्रश्न पुन्हा आणखी पुढे 5 वर्षासाठी ढकलले जातात का यावेळेस मात्र एका व्यवस्थित चांगल्या माणसाला निवडून येऊन हे विकास कामं केली जातील, हा सुद्धा मुद्दा इथं पाहण्यासारखा आहे. लातूरच्या विविध भागामध्ये आणि प्रभागामध्ये महाराष्ट्र जीवन न्यूजची टीम ग्राउंड रिपोर्टिंग करणार आहे, तिथं जाणारे नागरिकांसोबत चर्चा करणार आहे आणि सगळ्या समस्या तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्या सहकारी आणि व्हिडिओ जर्नलिस्ट अजय कांबळे यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.